रामायणातील कथा शूर्पणखा कुब्जा कशी झाली। त्रेतायुगात जेव्हा शूर्पणखाने प्रभू रामांच्या प्रेमाची इच्छा केली तेव्हा तिची तीव्र इच्छा रूपांतरित झाली आणि द्वापारयुगात ती पूर्ण झाली, जेव्हा ती कुब्जाच्या रूपात प्रगट झाली आणि भगवान कृष्णांचा आशीर्वाद प्राप्त करून हे दर्शविते की भगवान त्यांच्या भक्तांच्या प्रामाणिक इच्छांना कसे पूर्ण करतात। त्रेतायुगात भगवान राम आणि त्यांचा भाऊ लक्ष्मण हे जंगलात असताना त्यांना रावणाची बहीण शूर्पणखा भेटली। भगवान रामांच्या सौंदर्याकडे आकर्षित झालेल्या शूर्पणखाने स्वतःला एका सुंदर स्त्रीचा वेश धारण केला आणि त्यांचा सहवास शोधत त्यांच्याकडे गेली। तथापि भगवान राम एक पत्नी पुरुष असल्याने तिला हळुवारपणे नकार दिला आणि तिला लक्ष्मणाकडे निर्देशित केले। लक्ष्मणानेही नकार दिला। नकारामुळे हताश झालेल्या शूर्पणखाने रागाच्या भरात सीतेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला। प्रत्युत्तर दाखल लक्ष्मणाने शूर्पणखाचे कान व नाक कापून सीतेचे रक्षण केले। या घटनेने रावणाने सीतेचे अपहरण करणाऱ्या घटनांच्या मालिकेचे बीज पेरले आणि शेवटी लंकेच्या महान युद्धात पराभूत झाले। शूर्पणखाचे प्रभू रामाबद्दलचे तीव्र आकर्षण माधुर्य भाव वैवाहिक प्रेम म्हणून प्रगट झाले आणि जेव्हा भगवान कृष्णाच्या रूपात अवतरले तेव्हा पुढील युगात टिकून राहिले। द्वापारयुगात शूर्पणखाचा कुब्जा म्हणून पुनर्जन्म झाला। ही कुबडी स्त्री जी कंसाची सेवक म्हणून काम करत होती, सुगंधी तेल वाहून नेत होती। कृष्णाने मथुरेत प्रवेश केला तेव्हा त्याला कुब्जाचा सामना करावा लागला, जी कुबड आल्यामुळे शारीरिकदृष्ट्या विकृत झाली होती। तिची विकृत असूनही कुब्जाचा चेहरा सुंदर होता आणि तिच्यात उत्कृष्ट सुगंध होता। कृष्ण तिच्या भक्तीकडे आकर्षित होऊन एक मोहक स्मित करून तिच्याकडे गेले आणि कंसासाठी सुवासिक तेल मागितले। कृष्णाच्या सौंदर्याने आणि दयाळूपणाने भारावून गेलेल्या कुब्जाने त्यांना कोणतेही संकोच न करता तिच्याकडील सर्वोत्तम तेल दिले। कृष्णाने कुब्जाच्या पायाची बोटे टेकवली आणि आपल्या बोटांनी तिची हनवटी उचलली, त्यामुळे लगेच कुब्जाची कुबडी नाहीशी झाली। तिचे रूपांतर एका अतिशय सुंदर स्त्रीमध्ये झाले। ही कृती परमेश्वराच्या भौतिक अपूर्णतेच्या पलीकडे पाहण्याच्या आणि त्याच्या भक्तांच्या आंतरिक भक्ती आणि क्षमता ओळखण्याच्या क्षमतेचे प्रतीक आहे। कुब्जा आता रूपांतरित आणि कृष्णाच्या स्पर्शाने आशीर्वादित देवी प्रेम आणि पूर्णता अनुभवली। शूर्पणखाचे कुब्जात रूपांतर आणि कृष्णाच्या कृपेने तिची अंतिम पूर्ती ही कथा दैवी प्रेमाचे गहन स्वरूप आणि शुद्ध भक्तीची परिवर्तनीय शक्ती दर्शविते। भक्त या नात्याने परमेश्वराच्या दयाळू कृपेवर प्रामाणिक भक्ती आणि विश्वास जोपासण्याच्या महत्त्वाची आपल्याला आठवण करून दिली जाते। असे म्हणतात की पूर्वजन्मी शूर्पणखा ही इंद्रलोकातील नयनतारा नावाची अप्सरा होती। त्यावेळी पृथ्वीवर वज्र नावाचे एक ऋषी घोर तपस्या करत होते। तेव्हा या अप्सरेला ऋषींची तपश्चर्या भंग करायला इंद्रांनी पृथ्वीवर पाठवले होते। मग ऋषींची तपश्चर्या भंग झाल्यावर त्यांनी अप्सरेला शाप दिला की तू राक्षसी होशील व त्या अप्सरेला तिने केलेल्या कृत्याचा पश्चाताप झाला व तिने क्षमा मागितली। मग ऋषींनी तिला सांगितले की राक्षस जन्मात तुला प्रभू श्रीहरींचे दर्शन होईल व ऋषींनी दिलेल्या शापामुळे अप्सरा देह त्यागून राक्षसा बनली। जेव्हा लक्ष्मण यांनी शूर्पणखाचे नाक आणि कान कापले तेव्हा शूर्पणखाचे ज्ञानाचे चक्षु उघडले आणि तिला जाणवले की ती कोण आहे। तेव्हा प्रभूंचे कार्य पूर्ण करण्यासाठी सहाय्यक बनून प्रभूंच्या हातून खर दूषण रावण, कुंभकर्ण, मेघनाद आदी निशाचरांचा वध झाला आणि प्रभूंच्या प्राप्तीसाठी पुष्करजी येथे गेली आणि पाण्यात उभी राहून भगवान शंकरांची आराधना केली।
असे पण म्हणतात की रावणवध नंतर शूर्पणखा दैत्यगुरू शुक्राचार्यांजवळ जंगलात त्यांच्या आश्रमात राहू लागली. शिव आराधनेनंतर भगवान शिव यांनी शूर्पणखाला दर्शन दिले व वरदान दिले की द्वापारयुगात जेव्हा श्रीराम हे कृष्ण अवतार घेतील तेव्हा कुब्जा या रूपातले तुझे कुबड प्रभू ठीक करतील आणि तुझे पहिले रूप नयनतारा अप्सराचे मनमोहक रूप तुला प्रदान करतील.